श्री तुळजा भवानी शारदीय नवरात्र महोत्सव 2023 या नवरात्र महोत्सवासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांचे तुळजापूर नगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे। तुळजापूर शहरात दरवर्षीप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यातून अनेक भाविक या नवरात्र महोत्सवात सहभागी होत असतात आणि याच पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी धाराशिव पोलीस यांच्यातर्फे काही पर्यायी मार्गाच्या उपाययोजना केलेल्या आहेत। मंदिराकडे जाण्यासाठी असलेले प्रवेश मार्ग, धाराशिव मार्गे येणाऱ्या भाविकांसाठी प्रवेश मार्ग, आलेले आहे। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या डाव्या बाजूला नगर परिषद शाळा क्रमांक 2।
दर्शन रांगेत प्रवेश करा. सर्वांना नमस्कार. मी अतुल कुलकर्णी, एसटी धाराशिव. ह्या वर्षी तुळजापूर शहरामध्ये नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. महत्वाचं सगळ्या भाविकांना पोलीस तर्फे काही सूचना आम्ही हे व्हिडिओ मार्फत देतोय. पहिल्या महत्वाचं सूचना आहे की डायव्हर्शन पॉइंट्स, जे मोठं वाहन तुळजापूर शहरामध्ये येणार आहे त्यांचं डायव्हर्शन पॉइंट्स हे व्हिडिओ मार्फत पूर्ण माहिती दिली आहे. कृपया सगळं ट्रान्सपोर्ट असोसिएशन, ट्रक्स आणि बसेस हे तुम्ही हे व्हिडिओ वापरा आणि जे बाकी 4 व्हीलर असतील हे व्हिडिओ बघून तुम्ही कसं डायव्हर्शन करायचं आहे तुम्हाला हे पूर्ण माहिती दिली आहे. दुसरा महत्वाचा पॉइंट आहे पार्किंग स्पॉट्स. पार्किंग हे इम्पॉर्टंट आहे. हे मोठा बंदोबस्त आहे, जास्त वाहन येतात, ह्यासाठीच आम्ही जे 5 महत्वाचे पार्किंग स्पॉट्स हे व्हिडिओ मार्फत दाखवले आहे. हे पार्किंग स्पॉट्स आम्ही पहिले देवीचं मंदिर जवळ जे पार्किंग स्पॉट आहे ते पूर्ण झाल्यानंतर दुसरं ओपन करणार, नंतर दूरचं पार्किंग स्पॉट्स ओपन करणार. तसेच आमचा प्रत्येक पोलीस कॉन्स्टेबल आणि ट्रॅफिक कर्मचारी ते स्पॉटला असतील, तुम्हाला डायरेक्शन्स दाखवतील. प्रत्येक पार्किंग स्पॉटला आमचं एक मोठं फ्लेक्स बोर्ड आहे, ते तुम्हाला मॅप दाखवतील. तिथं QR कोड आहे. तुम्ही पार्किंग केल्यानंतर तुम्ही कुठं मंदिरला जायचा रस्ता, नंतर रिटर्न कुठं यायचंय पार्किंग स्पॉटला ते तुम्हाला QR कोड मार्फत तुम्हाला भेटून जाईल. काय भाविकांना तुम्ही लांबून येतात ते तुम्ही QR कोड हे व्हिडिओ मध्ये तुम्ही स्कॅन केले तर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला गुगल लोकेशन टाकून डायरेक्टली तुमचं पार्किंग स्पॉट पर्यंत तुम्हाला डायरेक्शन गुगल मध्ये भेटून जाईल. तिसरा पॉइंट आहे महिला आणि मुलांसाठी आहे. खास करून तुमचं दागिने तुम्ही सुरक्षित ठेवा. तुमचं मुलं बाळांना तुमचं जवळ ठेवा. गर्दीमध्ये कुठं मिसप्लेस झालं तर आमचं प्रत्येक ठिकाणी पोलीस असतात, हेल्प डेस्क आहे आणि हे आमचं व्हिडिओ मार्फत सगळं हेल्पलाईन नंबर्स फ्लॅश केलेले आहे. काही झालं तर आम्हाला तुम्ही तात्काळ कंट्रोलला फोन करा आणि पोलीस तिथं उपलब्ध असतील. चौथा महत्वाचा पॉइंट आहे आमचं पूर्ण शहरामध्ये CCTV कॅमेरास आणि ड्रोन कॅमेरास मध्ये सर्वेलन्स होणार आहे. काही झालं तर आमचं CCTV मध्ये सगळं कॅप्चर होतील. भाविकांना आम्ही सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पार्किंग स्पॉट असू दे, एंट्री स्पॉट असू दे, सगळं CCTV कॅमेराने कव्हर केलेले आहे ह्या वर्षी. आणि प्रत्येक ठिकाणी आमचं माईक अनाउन्सिंग सिस्टम असणार आणि ते तिन्ही भाषेमध्ये असणार. मराठी, कन्नड आणि तेलुगू हे तिन्ही भाषेमध्ये असणार. ते काही भाविकांना तुम्हाला काही मदत लागली तर आमचं हेल्प डेस्कला तुम्ही अप्रोच करा. वयोवृद्ध लोक आणि अपंग लोकांसाठी आम्ही त्यांचं पार्किंग स्पॉट पासून या बस स्टँड पासून मंदिरापर्यंत आम्ही फ्री रिक्षाचं नियोजन केलेले आहे. ते आमचं पोलीस ट्रॅफिक कर्मचारीला विचारून कुठं फ्री रिक्षा भेटते ते तुम्ही वापर करून घ्या. ह्या वर्षी फ्री पासेस दिलेले आहेत. सगळं कृपया तुम्ही घाटशील ह्याच्या मंडपमध्ये आल्यानंतर तुम्हाला काउंटर भेटतील. तिथं धर्मदर्शन आहे, नंतर मुखदर्शन आहे आणि पेड पासेस आहे. 3 असं काउंटर असणार. ते फ्री पासेस आहे आणि धर्मदर्शनसाठी तुम्हाला कोणतेही पैसे पे करायचे नाही आहे. आणि काही एजंट्स या तुमचं मिडलमॅन तिथं तुम्हाला अप्रोच झाले की आम्ही दर्शन लवकर करून घेऊ, याचं कृपया बळी पडू नका. आणि काही असं लोक तुमच्या समोर आले तर असं कृपया हेल्पलाईन नंबरला तुम्ही तात्काळ माहिती द्या. तुमचं दर्शन झाल्यानंतर तुम्ही बाहेर पडताना तुमचं दागिने, तुमचं मुलं बाळ आहे का सगळं कृपया चेक करून घ्या. आणि बाहेर पडताना तुम्ही कृपया नारियल कुठेही फोडायचं नाहीये. मंदिर प्रशासन नारियल फोडण्याचा प्रथा नाही आहे असं जाहीर केलेले आहे. आणि तिथं कृपया पोलिसांना सहकार्य करा. तुम्ही बाहेर पडताना तुम्हाला परत पार्किंग साठी जायला लागते. तिथं डायरेक्शन्स बोर्ड प्रत्येक ठिकाणी लावलेले आहे. तुम्ही डायरेक्टली तुमचं पार्किंग स्पॉटला जावा. पार्किंग स्पॉट सोडून कुठेही गाडी वाहन पार्क करू नका, अन्यथा पोलीस ते कारवाई करतील. सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की तुम्ही कोणतेही प्लास्टिक, पेपर कुठेही रोडमध्ये फेकू नका. तुम्हाला काही संशयित वस्तू भेटले या तुम्हाला असं दिसले या तुम्हाला संशयित माणसं दिसले या असं क्रिमिनल लोक तुम्हाला त्रास देतात असं तुम्हाला काही आढळून आलं तर लगेच आमचं पोलीस कंट्रोलला तुम्ही माहिती द्या. प्रत्येक ठिकाणी आमचं पोलीस असतील आणि
सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही पोलिसांना सहकार्य करा। ह्या वर्षी धाराशिव पोलीस पूर्ण तुळजापूर नवरात्री बंदोबस्त पूर्ण तयारी केलेली आहे। सगळ्या भाविकांना विनंती आहे की तुम्ही पोलीस प्रशासनाला सहकार्य करा आणि कायदा सुव्यवस्थेचं पालन करा। कुठेही काही घडणार नाही असं आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे आणि सगळं भाविकांना नवरात्रीच्या शुभेच्छा।